Hi, today we are going to learn lesson number 3.1 The World of Plants. वर्ल्ड म्हणजे जग आणि प्लांट्स म्हणजे वनस्पती, झाडे. तर वनस्पतींच्या झाडांचं जग आपण कसं असतं ते बघणार आहोत. त्यांच्या जगात काय काय असतं ते पाहूयात. देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. आता तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसतात ना. डिफरंट म्हणजे वेगवेगळे आणि काइंड्स म्हणजे प्रकार. छोटी असतात, मोठी असतात. सम प्लांट्स आर बिग. काही जी झाडे असतात ती मोठी असतात. सम प्लांट्स आर स्मॉल. काही जी झाडं आहेत ते छोटी असतात. हे बघा इथे ह्या चित्रात दिसतंय की नाही, ही छोटी झाडे आहेत, ही मोठी झाडे आहेत, हे बिग ट्रीज आहेत आणि हे स्मॉल प्लांट्स आहेत. We must take good care of plants and trees. तर आपण हे जे प्लांट्स म्हणजे छोटी छोटी झाडे आहेत आणि ट्रीज म्हणजे मोठी झाडे आहेत. मोठ्या झाडांना ट्री म्हणतात. ओके, आणि छोटी असतात त्यांना प्लांट्स म्हणतात. तर त्याची आपण नीट काळजी घेतली पाहिजे. दे प्युरिफाय द एअर अँड कीप द एअर क्लीन. आता झाडं आपल्याला काय हेल्प करतात माहिती आहे का, काय मदत करतात? तर आपण ज्या गाड्या चालवतो त्यांचे धूर असतात, कंपन्यांमधून निघणारे धूर असतात, त्याच्यामुळे आपली हवा जी आहे ती खराब होऊन जाते. मग ती हवा स्वच्छ करण्याचं काम, प्युरिफाय करण्याचं काम जे आहे ते झाडे करतात आणि आपली हवा स्वच्छ ठेवतात. वी मस्ट ग्रो मोर ट्रीज. आणि त्यामुळे आपण खूप झाडे लावले पाहिजेत. जेवढी जास्त झाडे असतील तेवढी आपल्याला छान हवा भेटेल. आता आपण पाहूयात बेबी प्लांट म्हणजे छोटंसं झाड. कम लेट अस सी हाऊ अ प्लांट इज बॉर्न. तर चला आता आपण बघूयात की प्लांटचा जन्म कसा होतो. सम प्लांट्स आर बॉर्न फ्रॉम सीड्स. तर काही झाडे जी आहेत ती सीड्स या बी पासून तयार होत असतात, जन्म घेतात. द सीड कंटेन्स अ बेबी प्लांट. त्या सीडमध्येच ना हे असं बेबी प्लांट असतं छोटंसं. द बेबी प्लांट नीड्स वॉर्मथ, वॉटर अँड एअर टू ग्रो. आता मग हे जे छोटंसं बेबी प्लांट आहे ना त्यासाठी काय गरजेचं असतं तर वॉर्म, थोडीशी ऊब गरजेची असते जी त्याला सूर्यापासून भेटते, सनलाईटपासून भेटते. वॉटर म्हणजे पाणी पाहिजे असतं जे की त्याला पावसापासून भेटतं. अँड एअर टू ग्रो आणि हवा पाहिजे असते जी की आजूबाजूला असतेच. द सन कीप्स द सीड वॉर्म. मग हा सूर्य काय करतो, सन काय करतो, या सीडला गरमी देतो, ऊब देतो. द रेन गिव्ज इट वॉटर. पाऊस त्याला पाणी देतो. द एअर हेल्प्स इट टू ब्रीथ अँड मेक इट्स फूड. आणि जी हवा आहे ती त्याला ब्रीथ, श्वास घ्यायला मदत करते आणि त्याचं जेवण बनवण्यासाठी मदत करते. हे बघा, पहिलं ही अशी सीड असते की नाही, तर ती सॉईलमध्ये आपण खाली सो करतो म्हणजे पेरतो. मग ते हे जे आहे की नाही इथून हे बेबी प्लांट मोठं व्हायला लागतं. मग काही दिवसांनी त्याला रूट्स येतात, काही दिवसांनी ते अजून मोठं होतं, त्याला मग हे येतात, लीव्ज येतात, पाने येतात आणि मग काही दिवसांनी ते अजून मोठं होतं. अशा प्रकारे एका छोट्याशा सीडमधून हे जे बेबी प्लांट असतं ते मोठं होतं. समजलं? आता आपण सीड्स बघूयात. सीड म्हणजे काय तर बी. तुम्ही मँगो खाताना, आंबा खाता की नाही, त्याची जी कोय आहे की नाही ती त्याची सीड आहे, बी आहे. सीड्स आर ऑफ डिफरंट शेप्स अँड सायझेस. आता जशी झाडं जे प्लांट्स आहेत ते स्मॉल असतात, बिग असतात, त्याचप्रमाणे हे जे सीड्स आहेत, बिया आहेत, तर ते पण वेगवेगळ्या शेप आणि साईजचे असतात, वेगवेगळ्या आकारांचे असतात. सीड्स आर फाउंड इनसाइड फ्लॉवर्स ऑर फ्रूट्स. आता ह्या बिया आपल्याला कुठे भेटतात तर एकतर त्या फ्लॉवरच्या आतमध्ये असतात किंवा फ्रूट्सच्या आतमध्ये असतात. हे बघा इथे सनफ्लॉवर आहे की नाही, तर त्याच्यामध्ये अशा ह्या सनफ्लॉवरच्या सीड्स असतात. नंतर ॲपलमध्ये अशा सीड्स असतात. त्यानंतर ऑरेंजमध्ये सीड्स असतात. चिकूच्या अशा मोठ्या सीड्स असतात. बीन सीड्स आहेत, ह्या बघा हे घेवड्याचे सीड्स आहेत, बिया आहेत. ग्रीन पीज आहेत, वाटाणा आहेत, हे त्याच्या बियाच आहेत. ग्राम सीड्स आहेत, हे हरभरे आहेत, तर हे त्याच्या सीड्स आहेत. हिअर आर सम सीड्स. हे आता आपण बिया बघितल्या. पार्ट्स ऑफ अ प्लांट. तर आता आपण प्लांटचे, झाडाचे पार्ट्स पाहूयात, कोणकोणते त्याला भाग आहेत ते पाहूयात. चिल्ड्रन, डू यू नो व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ अ प्लांट. तर मुलांना तुम्हाला माहीत आहे का एका झाडाचे किती वेगवेगळे भाग असतात. ऑल दीज पार्ट्स हॅव
समथिंग टू टेल यू. हे बघा, इथे एक झाड आहे हिने घेतलेलं, तर हे जे त्याचा प्रत्येक पार्ट आहे ना, तर ते तुम्हाला काहीतरी सांगत असतं. तर आधी आपण त्याचे पार्ट्स बघूयात. हे प्लांट आहे, बरोबर. दिस इज द फ्लॉवर. फ्लॉवर हे एक पार्ट आहे. हे त्या झाडाचं छोट्याशा काय आहे, फूल आहे, तर ते सुद्धा त्याचा पार्ट आहे. दिस इज द लीफ. हे लीफ आहे, झाडाचं पान आहे. दिस इज द स्टेम. हे त्याचं खोड आहे. दीज आर द रूट्स. आणि हे खाली जे आहेत त्याचे रूट्स म्हणजे मुळे आहेत. तर हे जे पार्ट्स आहेत झाडाचे, ते आपल्याला काही ना काही सांगत असतात. आता इथे बघा, हे रूट्स आहेत की नाही, इथे बघितलं त्याने झाड जमिनीमध्ये घट्ट उभं असतं. वी आर द रूट्स. आम्ही रूट्स आहोत, झाडाचं मूळ आहोत. वी ग्रो बिलो द ग्राउंड. तर आम्ही जमिनीच्या खाली वाढतो. वी ब्रिंग वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फॉर द प्लांट फ्रॉम द सॉईल. आता हे रूट्स काय काम करतात, तर त्या जमिनीमध्ये असलेलं जे पाणी आहे आणि जे न्यूट्रिएंट्स आहेत, जे घटक आहेत, जे की झाडाला लागतात, ते त्याला मातीमधून देतात. जसं आपल्याला खायला प्यायला पाणी लागतं की नाही, त्याचप्रमाणे झाडाच्या वाढीसाठी जे न्यूट्रिएंट्स आणि पाणी लागतं, तर ते हे रूट्स जमिनीमधून मातीमधून शोषतात आणि याच्याकडून असं वरती ह्याच्यातून ते घेतात आणि पूर्ण झाडाला ते सप्लाय करतात, पुरवतात. वी होल्ड द प्लांट इन प्लेस. आणि या रूट्समुळेच, मुळांमुळेच ते झाड आहे ते एका जागी घट्टपणे उभं राहू शकतं. तर समजलं रूट्स काय म्हणतात ते. आता नेक्स्ट बघूयात स्टेम. स्टेम म्हणजे झाडाचं खोड. आय एम द स्टेम. मी झाडाचं खोड आहे. आय ग्रो अबाव द ग्राउंड. मी जमिनीच्या वर उगवतो. आय सपोर्ट द प्लांट. मी काय काम करतो, तर स्टेम काय काम करते, तर झाडाला सपोर्ट देण्याचं, आधार देण्याचं काम करते. बघा, ही स्टेमच नसेल तर असं झाड वाकून जाईल, हो ना. I pass on the water from the roots to the different parts of the plant. मी काय करतो, हे रूट्सने जे वॉटर ॲब्झॉर्ब केलेलं आहे, जमिनीमधलं जे पाणी शोषलेलं आहे, तर ते झाडाच्या, ह्या प्लांटच्या, वनस्पतीच्या सगळ्या पार्ट्सना पुरवण्याचं काम मी करत असतो. ठीक आहे. आता रूट्स झाले, स्टेम झाले. आता पाहूयात लीव्ज. लीव्ज म्हणजे पाने. वी आर द लीव्ज. तर आम्ही पाने आहोत. वी ग्रो फ्रॉम द स्टेम. तर आम्ही स्टेमच्या इथून उगवतो. वी मेक फूड फॉर द प्लांट विथ द हेल्प ऑफ सनलाईट, एअर अँड वॉटर. तर या पानांमध्ये जे वनस्पतीचं अन्न असतं, जेवण असतं, ते तयार होत असतं. तर या पानांमध्ये आम्ही सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश, एअर म्हणजे हवा आणि वॉटर म्हणजे पाणी, याच्या मदतीने इथे झाडांचं अन्न म्हणजेच झाडांचं खाणं, जेवण तयार करत असतो. आता लीफ त्याच्यानंतर आहे, काय आहे, फ्लॉवर. तर आय एम द फ्लॉवर. मी झाडाचं फूल आहे. आय ग्रो फ्रॉम द स्टेम ऑफ द प्लांट. तर मी सुद्धा झाडाच्या स्टेमपासून, खोडापासून उगवतो. आय हॅव सीड्स ऑर आय टर्न इन टू अ फ्रूट विथ सीड्स. तर माझ्यामध्ये सीड्स असतात, बिया असतात, किंवा नंतर माझं फुलापासून फळ तयार होतं की ज्याच्यामध्ये बिया असतात. तर हे सर्व झाले झाडाचे पार्ट्स ऑफ अ प्लांट. आणि त्याचं जे फंक्शन आहे, त्यांचं जे काम आहे, तर ते आपण याच्यामध्ये पाहिलं आहे. आता आपण बघणार आहोत काही एक्झाम्पल्स. दीज आर सम ऑफ द रूट्स, स्टेम अँड लीव्ज विच वी ईट. तर काही रूट व्हेजिटेबल आहेत, काही स्टेम व्हेजिटेबल आहेत आणि काही लिफी व्हेजिटेबल्स आहेत. तर ते पाहूयात. आता रूट्स व्हेजिटेबल कोणकोणते आहेत, तर कॅरेट म्हणजे गाजर, रॅडिश म्हणजे मुळा आणि टर्निप. तर हे काय आहे, रूट व्हेजिटेबल आहेत. आता स्टेम्स बघूयात. तर स्टेम्स व्हेजिटेबल कोण आहे, शुगर केन म्हणजे ऊस. पोटॅटो हे सुद्धा स्टेम व्हेजिटेबल आहे. जिंजर म्हणजे आले. त्यानंतर आपण लीव्ज बघूयात. कॅबेज म्हणजे कोबी. हे आहे लेट्यूस आणि हे आहे स्पिनॅच म्हणजेच पालक. त्यानंतर आता फ्लॉवर्स बघू कोणते कोणते आहेत. तर हे फ्लॉवर आहे पॉपी, पॅन्सी, डेझी, मेरीगोल्ड, पेरीविंकल, सनफ्लॉवर. तर हे आपण बघितले एक्झाम्पल्स. आता डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का,
पीनट इज अ सीड लाईक अ नट. तर पीनट म्हणजे शेंगदाणा. तर हे एक बीज आहे. इट ग्रोज इन अ पॉड अंडर द ग्राउंड. तर तुम्ही शेंगदाण्याच्या भुईमुगाच्या शेंगा बघितल्यात का? तर त्या जमिनीच्या खाली येतात. जसं वाटाण्याच्या शेंगाला कवर असतं की नाही, तशा या भुईमुगाच्या शेंगाला सुद्धा कवर असतं, त्याला पॉड म्हणतात. पीनट्स आर इटन ॲज फूड. आणि आपण जेवणामध्ये अन्न म्हणून पीनट म्हणजे शेंगदाणे खात असतो. द स्टडी ऑफ प्लांट्स इज कॉल्ड बॉटनी. तर ज्याच्यामध्ये असा वनस्पतींचा, झाडांचा अभ्यास केला जातो, तर त्याला बॉटनी असं म्हटलं जातं. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. समजलं? तर आता इथं एक छान गाणं आहे, ते आपण पाहूया. लाईफ ऑफ अ प्लांट म्हणजे एका झाडाचं आयुष्य काय असतं. अ प्लांट विल ग्रो फ्रॉम अ टायनी सीड. सम वॉटर अँड सन इज ऑल यू नीड. तर एका छोट्याशा, टायनी म्हणजे छोट्याशा बी पासून, बघा इथे ही मुलं आहेत ना, ते काय करत आहेत, तर ती बी इथे पेरत आहेत. तर त्या एका छोट्याशा बी पासून झाड उगवतं आणि त्यासाठी त्याला काय लागतं, थोडं पाणी आणि सूर्यप्रकाश लागतो. फर्स्ट द रूट्स ग्रो अंडरग्राउंड. दे सक अप मिनरल्स फ्रॉम ऑल अराउंड. आता जेव्हा तुम्ही तिथे बी पेरलेली असते, तेव्हा त्या बीला खाली रूट्स, आपण अंकुर येणं म्हणतो, तर ते रूट आहेत ते अंडरग्राउंड असतात, जमिनीच्या खाली असतात आणि ते मातीमधले सगळीकडचे मिनरल्स घेत असतात आपल्यामध्ये. Then come stems, some tall, some stout, and next the branches spread about. आणि मग त्याच्यानंतर त्या रूट्समधून त्याला स्टेम यायला सुरुवात होते. काही स्टेम मोठ्या असतात, काही झाडांच्या स्टेम छोट्याशा असतात आणि मग त्याला अशा प्रकारे ब्रांचेस येतात. Leaves grow in all shapes and sizes. वॉच दिस न्यू लाईफ ॲज इट रायझेस. आणि त्याच्यानंतर स्टेम आल्यानंतर वेगवेगळ्या शेपचे, साईजचे त्याला लीव्ज येतात. बघा बरं किती छान प्रकारे एक नवीन त्या झाडाला आयुष्य मिळालेलं आहे. फ्लॉवर्स ब्लूम फ्रॉम बर्ड्स ऑन स्टेम्स. दे आर ॲज प्रिटी ॲज प्रिशियस जेम्स. आणि मग त्याच्यानंतर त्याला छोटे छोटे फुलं यायला लागतात, खूप सुंदर सुंदर. बर्ड म्हणजे कळी येते पहिल्यांदा आणि त्या कळीचं नंतर फूल होतं आणि ते दिसायला खूप सुंदर दिसतात, जशा काही त्या जेम्सच आहेत. सम प्लांट्स गिव्ज अस ज्युसी फ्रूट्स. सम हॅव व्हेजिटेबल्स ॲट द रूट. तर काही जे प्लांट्स आहेत ते आपल्याला त्या फ्लॉवरचं नंतर काय होतं, फ्रूट तयार होतं, ज्युसी, खूप रसाळ गोड आपल्याला फ्रूट देतात काही प्लांट. तर काही जे प्लांट आहेत तर ते अशा प्रकारे आपल्याला व्हेजिटेबल्स देतात. न्यू सीड्स ट्रॅव्हल टू अँड फ्रो बाय विंड अँड वॉटर अँड द गो. आणि मग ते जे फुलांपासून किंवा त्या झाडांपासून ज्या नवीन बिया तयार होतात त्या हवेने, पाण्यामार्फत इकडून तिकडे उडून जातात. अँड द सायकल कीप्स ऑन गोईंग. सून न्यू स्टेम्स अँड लीव्ज आर शोविंग. आणि मग ह्या ज्या वाऱ्यासोबत उडालेल्या बिया आहेत, पाण्यासोबत वाहत आलेल्या बिया आहेत, त्या कुठेतरी जमिनीमध्ये पडतात आणि परत त्याच्यापासून नवीन झाड येतं. आणि अशा प्रकारे हे जे सायकल आहे ते पूर्ण होत असतं. समजलं? तर ही जी पोयम आहे तर हे लिहिलेलं आहे रिसा जॉर्डन यांनी. समजला लेसन? बाय बाय.